पुढारी न्यूजच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त वरळीमध्ये महासमिटचं आयोजन. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदेंसह विविध मान्यवर उपस्थित राहणार. नव्या महाराष्ट्राची नवी रूपरेषा यावर होणार विचारमंथन. एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीतील नगरविकास विभागावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाराजी. केंद्र सरकार प्रायोजित योजना प्रभावीपणे राबवण्यात अपयशी ठरल्यानं फडणवीस नाराज. थोड्याच वेळात भाजपच्या राज्य मुख्यालयात महत्त्वाची बैठक. बैठकीमध्ये भाजपचा नवा मुंबई अध्यक्ष ठरण्याची शक्यता. कुणाला संधी मिळणार याकडे लक्ष. डीजे ऐवजी बाहेरगावचे भारी बँड लावा. पैसे कमी पडले तर माझी बॅग उघडीच आहे. आपण व्हिडिओची चिंता करत नाही. मंत्री संजय शिरसाट यांचं मिश्किल विधान. आता आरक्षणासाठी आपला शेवटचा लढा. मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे फिरायचं नाही. मनोज जरांगे पाटील मुंबईला जाण्यावर ठाम. आज पत्रकार परिषद सुद्धा घेणार. दिवंगत माजी आमदार पीएन पाटील यांचे चिरंजीव राष्ट्रवादीत प्रवेश करणार. राहुल पाटील आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार. काँग्रेसला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश. उपमुख्यमंत्री अजित पवार मुक्कामी असलेल्या कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहात 2 घोडे उधळले. घोड्यांना आवरताना पोलीस प्रशासनाची तारांबळ. मंत्री नितेश राणे आज वराह जयंती साजरी करणार. मुंबई, नवी मुंबई, ठाण्यामध्ये राणे महाआरती करणार. जयंतीवरून विरोधकांचे सुद्धा राणेंना जोरदार टोले. गणपतीला कोकणात जाणाऱ्या कोकणवासियांसाठी आज निलेश राणेंकडून एक्सप्रेस सोडली जाणार. दुपारी 1:30 वाजता हिरवा झेंडा दाखवणार. खासदार श्रीकांत शिंदे, उदय सामंत यांची उपस्थिती असणार. कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी भाजपकडूनही विशेष ट्रेनचं आयोजन. फडणवीसांच्या उपस्थितीत रात्री 11 वाजता भाजपची विशेष ट्रेन कोकणाकडे रवाना होणार. कोकणवासियांना घेऊन लालपरी कोकणात दाखल. एसटीच्या 1200 बस सिंधुदुर्गात दाखल तर कणकवली बस स्थानकात सुद्धा एसटीच्या रांगा. उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांचा आज महायुतीकडून सत्कार होणार. मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सन्मान सोहळा. नाशिकमध्ये सुरू असलेल्या बिऱ्हाड आंदोलकांचं जनआक्रोश आंदोलन होणार. आदिवासी समाज सुद्धा आज आंदोलनात सहभागी होणार. विविध मागण्यांसाठी अनेक दिवसांपासून संघर्ष सुरूच. मेट्रो लाईन 4च्या कामाला वेग. ठाण्यामध्ये 5 ते 9 सप्टेंबर दरम्यान होणार मेट्रोची ट्रायल रन. क्रेनच्या मदतीनं मेट्रोची बोगी ट्रॅकवर चढवली. मुंबईत पहाटेपासून जोरदार पाऊस. मुंबईसह उपनगरांना पुन्हा एकदा तुफान पावसानं झोडपलं. सकाळी कामावर जाणाऱ्या मुंबईकरांची तारांबळ. राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये 29 ऑगस्ट पर्यंत पाऊस सुरू राहणार. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज. दिल्लीत मुसळधार पाऊस. अनेक ठिकाणी रस्ते जलमय तर मुसळधार पावसाचा वाहतुकीवर परिणाम. कोयना धरणात पुन्हा 100 टीएमसी पाणीसाठा. धरणाचे वक्र दरवाजे 1 फुटानं उचलले. धरणातून कोयना नदीमध्ये प्रतिसेकंद 10,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. नाशिकच्या गंगापूर धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग. धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असल्यामुळे पाणी पातळीत वाढ. 990 क्युसेकनं धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू. गंगापूर धरण 97% भरलं. ऐन सणासुदीत बदलापुरात पाण्याचा ठणठणाट. पाण्यासाठी बदलापूरकरांवर आली आंदोलनाची वेळ. वारंवार तक्रार करूनही समस्या सुटत नसल्यानं नागरिक संतापले. संभाजीनगरच्या वेरूळमध्ये कुंडात बुडून 2 पर्यटकांचा मृत्यू. विद्यार्थ्याला वाचवण्यासाठी गेलेल्या शिक्षकाचा सुद्धा बुडून मृत्यू. लिव्हर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेनंतर दाम्पत्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी पुण्यातील सह्याद्री रुग्णालयाची चौकशी होणार. निष्काळजीपणाचा ठपका ठेवत आरोग्य विभागाची रुग्णालयाला नोटीस. भंडारातील लाखनी ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांच्या जीवाशी खेळ.
सफाई कामगारांना रुग्णांना लावली सलाईन, दुसऱ्या रुग्णाची वापरलेली दूषित सिरिंज लावली, जाब विचारल्यानंतर अरेरावी. पंतप्रधान मोदी आज गुजरात दौऱ्यावर. गुजरातमध्ये मोठ्या प्रकल्पांचं उद्घाटन करणार. महसूल, ऊर्जा आणि पेट्रोकेमिकल्स प्रकल्पांना चालना मिळणार. भारत जर्मनीकडून घेणार 6 अत्याधुनिक पाणबुड्या. 70,000 कोटींचा करार. इस्रायलकडून खरेदी करणार रॅम्पेज क्षेपणास्त्र. भारताच्या संरक्षण ताकदीमध्ये मोठी वाढ होणार.